हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमोजिनाणं जिदववाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये 11 नंबरची गाथा बघत होतो. अमृतचंद्राचार्यांची टीका झाली होती. जयसेनाचार्यांची टीका आहे. काय सांगितलं होतं? 10व्या गाथेमध्ये द्रव्याची 3 लक्षणं सांगितली होती. कसं आहे द्रव्य? उत्पादवे द्रव्ययुक्त आहे, सत लक्षण रूप आहे आणि गुणपर्यायवाला आहे. तर आता त्यातलं उत्पादवे ध्रुवाने संयुक्त आहे ह्याचा खुलासा करतायत. उत्पादवे कुठं होतो आणि कसा आहे तो? अथ गाथा पूर्वार्धेन द्रव्यार्थिकनयेन द्रव्यलक्षणं उत्तरार्धेन पर्यायार्थिकनयेन पर्यायलक्षणं प्रतिपादयति. गाथेच्या पूर्वार्धाने द्रव्यार्थिकनयाने द्रव्याचं लक्षण आणि उत्तरार्धाने म्हणजे पुढं गाथेमध्ये जे काय सांगणार ते पर्यायार्थिकनयाने पर्यायाचं लक्षण प्रतिपादन करतात. द्रव्याचं लक्षण काय आहे आणि पर्यायाचं लक्षण काय आहे? उत्पत्ती व विनाशो दवसयणथि स्वभावो विगमोपादधुवत्तं करेन्ति तस्यैव पज्जायाम्. काय सांगितलं? दवस उत्पत्ती व विनाशो नथी. द्रव्याचा उत्पाद आणि विनाश होत नाही. सद्भाव अथी. द्रव्य कसं आहे? सतरूप आहे. म्हणजे सद्भाव रूप, सत्ता रूप, अस्तित्व रूप आहे. म्हणजे आता तिथं घ्या, द्रव्य हे कसं आहे? निष्क्रिय आहे, अपरिणमनशील आहे, नाश होत नाही, अविनाशी आहे, या रूपाने घ्यायचं अर्थ. आणि दुसऱ्या ओळीमध्ये सांगतायत तस्यैव पज्जाया विगम उत्पादम ध्रुवत्तम करेन्ति. त्याचेच पर्याय उत्पाद वे आणि ध्रुव करतात. म्हणजे ध्रुवपणाला प्राप्त होतात. पर्यायों का ही उत्पाद वे द्रव्यपना होता है, पर्याय ही उत्पाद वे ध्रुवता करती है. द्रव्य न उत्पन्न होतं न नष्ट होतं. कशासाठी सांगितलं हे? ज्यांनी एकांताने मानलं ना की द्रव्य उत्पत्ती विनाशवाला आहे. तुम्हाला पेन देऊ का? काय कळलं? वर बसायचं आहे का? वर बसायचं आहे का उंच? तसं काय नाही ना, चालतंय ना. काय चाललंय आमचं वर्णन? द्रव्य कशाला म्हणतात? द्रव्य म्हणजे जे उत्पाद वे आणि ध्रुवाने संयुक्त असतं. पण उत्पाद वे ध्रुव कुठं होतं? पर्यायामध्ये होतं. द्रव्य तर त्रिकाली ध्रुव आहे. ऐकू येते का नाही? या जवळ या की. ते घ्या चटई. द्रव्याचा उत्पाद विनाश होत नाही. द्रव्य तर सत्तारूप आहे, सदाकाल राहतं. पर्यायांचाच उत्पाद वे आणि द्रव्यपणा होतो. म्हणजे पर्यायच उत्पाद वे ध्रुवता करतात, द्रव्य करत नाही. कशासाठी सांगितलं? म्हणजे ज्यांनी असं मानलं की द्रव्य उत्पन्न होते आणि नष्ट होते, त्यांच्यासाठी सांगितलं की द्रव्यामध्ये काय होत नाही. काय? द्रव्य प्रत्येक समयाला, जीव आपला प्रत्येक समयाला उत्पन्न होतो आणि नष्ट होतो असं आहे का? म्हणजे द्रव्य तर ध्रुव राहतंय. मग माताजींनी सांगितलं होतं ना काय की हे द्रव्य आहे आणि त्याच्या प्रत्येक पर्याय चालू आहेत. मग म्हटलं की आता तुमचा जीव आहे, मनुष्य रूप आहे. ही वर्तमान पर्याय आहे. पूर्व पर्यायामध्ये समजा आपण नारकी होतो आणि ही भूत पर्याय, ही वर्तमान पर्याय आणि ही भविष्य पर्याय. कसं आहे आता? समजा
भविष्यात काय होणार आहे? देव होणार आहे. होणार आहे ना? भविष्यवाणी करायची का आताच? काय व्हायचंय पुढं? देव व्हायचंय? कसं व्हायचं? रिझर्वेशन करून यायचं काय? काय व्हायचंय मामा पुढं? काय व्हायचंय? सिद्ध व्हायचंय. बेस्ट. हे सगळे देव होणार आहेत म्हणे. तुम्ही देवाधी देव होणार आहे दिसते. तर काय सांगायलेत की द्रव्य जे आहे ना हे ध्रुव आहे, राहणार तरच त्याच्यामध्ये उत्पाद व्यय होतं हे सांगू शकणार. अन्यथा कोण उत्पाद केलं आणि कोण व्यय केलं? मग बौद्ध मतवादींना सांगितलं की बाबांनो, पर्यायाच्या बरोबर द्रव्याचा नाश होत नाही. द्रव्य हे उत्पाद व्यय कुठं होते? पर्यायामध्ये होते, द्रव्यामध्ये होत नाही. द्रव्य कसं राहतंय? कॉन्स्टंट जसं आहे तसं राहतंय. पर्याय उत्पन्न आणि विनष्ट होतात ते सांगितलं इथं. म्हणून एका अपेक्षेने कथनचित म्हणलं द्रव्य सुद्धा असं काय अपरिणमनशील नसतं सर्वथा. त्याच्यामध्ये पण एका अपेक्षेने उत्पाद व्यय आहे आणि पर्याय पण सर्वथा नष्ट होतात असं नाही. पर्याय धर्म आहे तो पण नित्य असतो. मग ते सूक्ष्म कथन आहे, असे नका. म्हणजे मला सांगायचं आहे की द्रव्य हे कसं असतं? कथनचित उत्पन्न होतं, नष्ट होतं आणि कथनचित ध्रुव पण राहतं. मग इथं सांगतायत त्यांना की द्रव्य सतरूप राहतं आणि उत्पाद विनाश आणि ध्रुवता ही पर्यायामध्ये होते. वाचा. अनादि निधनस्य नयेन उत्पत्तिः च विनाशः वा नास्ति. अनादिनिधन द्रव्याचं द्रव्यार्थिक नयाने उत्पत्ती आणि विनाश होत नाही. काय म्हणायचं? द्रव्याचं द्रव्यार्थिक नयाने उत्पत्ती विनाश होत नाही. पर्यायार्थिक नयाने नयाने द्रव्यच उत्पन्न होते, द्रव्यच नष्ट होते. कारण पर्यायाशी अभेद केलं ना द्रव्याशी. द्रव्याला त्या नारकी हे काय आहे? जीव आहे का पुद्गल आहे? जीव आहे तो पण एक. मग हा जीव नारकी आहे असं सांगताना या पर्यायाशी याला अभेद केलं. पर्याय विशिष्ट द्रव्य म्हणतो आपण त्याला. मग या पर्याय विशिष्ट द्रव्याचा नाश आणि या पर्याय विशिष्ट द्रव्याचा उत्पाद झाला. म्हणून तिथं म्हटलं गेलं काय? पर्यायार्थिक नयाने द्रव्यच उत्पन्न होतंय, द्रव्यच नष्ट होते. असं काय कुठून पर्याय आकाशातून येत नाही, बाहेरून कुठून द्रव्यामध्ये येते असं नाही आहे. द्रव्यामध्येच आहे ती उत्पन्न होतीये. मग द्रव्यासकट उत्पन्न होती ती पर्याय आणि मग परत नष्ट होती पर्याय. त्यावेळेस द्रव्याचा नाश झाला म्हणलं जाईल. पण अपेक्षा म्हणजे द्रव्यार्थिक नयाने द्रव्य नित्य आहे, पर्यायार्थिक नयाने द्रव्य अनित्य आहे. समजून घेऊन ग्रहण करा, नाही तर अनेकांची त्याच्यामध्ये गफलत होते. असं अनेकांनी मानलं की द्रव्य सर्वथा अपरिणमनशील असतं. असं तर नाही. द्रव्यामध्ये सुद्धा कथनचित उत्पाद आणि विनाश होत असतो. तर मग काय होतं? म्हणजे द्रव्यार्थिक नयाने उत्पत्ती विनाश होत नाही जर द्रव्याचा, तर काय होतं? आहे सद्भावरूप आहे. द्रव्य कसं आहे? सतरूप आहे, सद्भाव रहता है. तो सद्भाव काय आहे? जोरात वाचा. सद्भावः सत्ता अस्तित्वम् इति अनेन पूर्वगाथा भणितम् एव क्षणैक एकांतमत निराकरणं समर्पितम्. सद्भाव म्हणा, सत्ता म्हणा, अस्तित्व म्हणा, अशा रीतीने या सर्वांच्या द्वारे पूर्वगाथेमध्ये जे काही सांगितलं तेच क्षणिक मताचं, एकांत मताचं निराकरण करण्यासाठी समर्पित केलं. म्हणजे पहिली ओळ आहे ना जी गाथेची, ती क्षणिक एकांतींच्या प्रती त्यांचं निराकरण करण्यासाठी सांगितलं. काय मत आहे क्षणिक एकांतीचं? द्रव्य सर्वथा अनित्यच आहे. आणि मग ते नित्य कसं आहे हे सिद्ध करण्यासाठी म्हणून गाथेची पहिली लाईन सांगितली. म्हणा. उत्पत्ती व विनाशो दवसयणथी अर्थी सभाव. कुठं लावलं? नथी मागं लावायचं, अथी पुढं लावायचं. उत्पत्ती व विनाशो दवसणथी. द्रव्याचा उत्पत्ती आणि विनाश नसतो. मग काय असतं? अस्थिरूप असतो द्रव्य.
सद्भावरूप असतो. मग हे सांगितलं बौद्धांसाठी. म्हणजे बौद्ध कोणी पर का नाही, आपल्याच मान्यतेमध्ये जे काय पडलेले असतात ना असे विचार, त्याचं खंडन केलं की द्रव्य क्षणिक नाही. मग हे कधी समजून घ्यायचं म्हटलं होते आपण, कधी असं मानलं आपण कुठं बौद्ध आहे, जेव्हा इष्टवियोग होतो आपल्याला तर त्यावेळेस तिथं आपण त्रास करून घेतो की त्यांचा सर्वथा नाश झाला. आपल्या कोणी इष्ट व्यक्तीचा वस्तूचा वियोग झाला आपल्यापासून तर ते सर्वथा नष्ट झाले असं मानतो. त्यासाठी सांगतायत की सर्वथा क्षणिक नाही आहे द्रव्य, फक्त पर्याय बदलली आहे, दुसऱ्या पर्यायात कुठेतरी गेलाय तोच, पण म्हणून ते काय त्या द्रव्याचं अस्तित्व नष्ट झालं असं नाही. म्हणून क्षणिक एकांत मताचं निराकरण करण्यासाठी सत्ता हे लक्षण दाखवलं द्रव्याचं. पुढं त्याच द्रव्याचं व्यय उत्पाद आणि ध्रुवत्व करतात. म्हणजे त्याच द्रव्याच्या पर्याय उत्पाद व्यय ध्रुव करतात. द्रव्य आता इकडे घ्या, हे द्रव्य आहे हे शाश्वत राहणार, ह्याला काय म्हणायचं सत किंवा सत्ता. म्हणून महाराजांनी काय दाखवलं इथं दाखवताना कॉन्स्टंट किंवा ध्रुव असं लिहिलं ना, तर द्रव्यार्थिक नाही हे सगळे काय आणि हे काय आहे, ह्याच्यामध्ये चेंजेस होतात, हे क्षणिक आहे, पर्याय आहे. म्हणून आता सांगतायत काय, त्याच द्रव्याच्या पर्याय उत्पाद वे ध्रुव करतात. के करतारह कोण करतं, पर्याय करतात. किम उक्तम भवती याच्याद्वारे काय सांगायचं आहे, का सांगितलं एवढं सगळं विस्तार. द्रव्य तर ध्रुव आहे आणि पर्याय कशी आहे, परिणमनशील असते, नष्ट होते, उत्पन्न होते, हे सगळं का सांगितलं. द्रव्यस्य एव न भवन्ति किंतु पर्यायार्थिक नयेन. द्रव्यार्थिक नयाने द्रव्याचा उत्पाद वे ध्रुव होत नाही, किंतु पर्यायार्थिक नयाने होतो. खाली बसायचं आहे चटई, दरवाजा उघडा पूर्ण ते ना नका लावू, दार उघडा पूर्ण ते. तुम्ही इकडे या मध्ये, म्हणजे त्यांनी कोणाला तुम्ही लागू नाही त्या. काय सांगितलं, हे लक्षात ठेवायचंय की द्रव्यार्थिक नय काय म्हणतो आणि पर्यायार्थिक नय काय म्हणतो. द्रव्यार्थिक नयाने द्रव्याचाच उत्पाद वे ध्रुव होत नाही, परंतु पर्यायार्थिक नयाने होतो. केन दृष्टांतेन, कुठल्या दृष्टांताने हे सिद्ध होतं, वाचा. सुवर्ण गोरस मृत्तिका बाल वृद्ध कुमारादी परिणत पुरुषेषु भंगत्रय रूपेण. सुवर्ण म्हणजे सोन्याचं, आता इथं मी जीवाचं दाखवले तसंच सुवर्ण घेतलं समजा. सुवर्ण हे द्रव्य आहे, सांगा काय झालं त्याच्यामध्ये उत्पाद वे ध्रुव, त्याची अवस्था बदलली, काय कसं आकार बदलला. लावा की आता काय मी सांगू काय, तुमची सोन्याची वस्तू बांगडीचं काय कुंडल केले. सुवर्ण सुवर्ण रूपाने कायम आहे, त्याच्यामध्ये असणारे कुठले गुण आहेत सुवर्णामध्ये, सुवर्ण कोणते, सुवर्ण नाही, सुवर्णामध्ये कुठले गुण आहेत, पितत्व, अजून स्पर्श रसगंध वर्ण. आणि या सुवर्णात कुठले गुण आहेत, काय हे सुवर्णाच ना, सुवर्णातले गुण नाही घ्यायचे, सोन्यातले गुण घ्यायचे. तर त्याचं काय होतं, कडे रूप अवस्था होती, ते मोडलं, काय म्हणायचं त्याचं भूतकाळ, ती पर्याय नष्ट झाली आणि काय म्हणायचं कंगन रूप अवस्था उत्पन्न झाली, पुन्हा ती नष्ट झाली आणि मुकुट रूप अवस्था उत्पन्न झाली समजा. तर असं एक पर्याय नष्ट झाली, दुसरी उत्पन्न झाली, ती नष्ट झाली, तिसरी उत्पन्न झाली, पण त्याच्यामध्ये द्रव्य कसं आहे, कॉन्स्टंट आहे. मग हे सुवर्णाचं उदाहरण दिलं. गोरसचं तुम्ही सांगा. दूध आहे त्याचं दही झालं, ताक केलं, लोणी काढलं, तूप केलं. हां, मग आता ते एक पर्याय वेळ झाली, म्हणजे आता कसं लावायचं, दुधाचा वेळ, पुढं दह्याचा उत्पाद, दह्याचा वेळ
ताकाचा उत्पाद, ताकाचा वे, लवकर लवकर करा, लोणी व्हायला लागलाय. ताकाचा वे झाला लोणीचा उत्पाद, लोणीचा वे तुपाचा उत्पाद, तुपाचा वे बासाला. म्हणजे सगळं हे गोरस आहे. त्याच्यामध्ये असणारं ते हा ध्रुवरूप अंश काय आहे? गोरस. म्हणजे हे सगळे त्या दुधाच्या पर्याय आहेत. म्हणून सांगितले एक पर्याय उत्पन्न होती, दुसरी नष्ट होती आहे. मग हे होतंय पर्यायामध्ये. मग पर्यायाकडे बघून द्रव्याचाच उत्पाद विनाश म्हणणं कुठला नाही? पर्यायाचा उत्पाद वे बघून द्रव्याचाच उत्पाद नाश झालं म्हणणं कुठला नाही? बोल सोनी. कडे ही अवस्था म्हणजे ते मिथ्यात्व झालं. कुठला नय विचारते मी. नय मिथ्यात्व कशाला? अच्छा हा असद्भुत व्यवहार. ते नको सांगू, ते नको सांगू, ते नको सांगू. मला 7 नंबर चार्ट मधलं सांग. अभेदोपचार नाही. त्याच्यामध्ये पर्यायाकडून अखंड द्रव्याचं कथन केलं. म्हणजे पर्यायाचा नाश झाला तर तिथं द्रव्याचा नाश, त्या पर्यायाबरोबर अभेद करून सांगितलं की द्रव्याचा नाश झाला. जसं नारकी ही पर्याय नष्ट झाली म्हणत असताना नारकीचा नाश आणि मनुष्याचा उत्पाद, मग तिथं द्रव्याचा उत्पाद झालाय का? जेव्हा पर्यायाशी अभेद करतो तेव्हा झालाय. पर्यायार्थिक नाही आणि द्रव्याचाच उत्पाद झाला, द्रव्याचाच वे झाला असं म्हणलं जाणार. म्हणून काय सांगत होते? दुधाचा नाश झाला आणि काय ताकाचा उत्पाद झाला, दह्याचा ताकाचा उत्पाद झाला. मग त्याच्यामध्ये असणारा दूध रूप अंश जो आहे तो कॉन्स्टंट आहे. मग त्या द्रव्याचाच उत्पाद झाला, त्याचाच नाश झाला असं म्हणलं जाणार. पण कथनचित, सर्वथा नाही. मग सुवर्णाचं उदाहरण दिलं तसं गोरस सांगितलं. आता मृत्तिकाचं सांगा, मातीचं काय झालं? लावा समजतं आपल्याला. एक पर्यायाचा वे झाला, दुसऱ्या पर्यायाचा उत्पाद झाला, एवढंच सांगायचं. मातीचं काय काय बनवलं? बर, मग काय लिहितं पहिला? आमा काय लिहितं? मातीचा गोळा. हा, त्याचा नाश झाला, काय उत्पन्न झालं दुसऱ्या पर्यायात? नाही हो, ते वाचू नका, ते सोन्याचं आहे. तसं मातीचं काय बनलं? त्या गोळ्याचा नाश झाला आणि घडा बनला. घड्याचा नाश झाला आणि पुढं घडा फुटला. काय झालं त्याचं? मग घड्याचं काय होत आहे? खापऱ्या. मातीचा गोळा होता, त्याचा घट बनला, घटाच्या खापऱ्या बनल्या. मग हे सगळं काय आहे? मातीचं आहे ना, त्याच्यामध्ये द्रव्य ध्रुव रूपाने. मग जरी त्याच्या पर्याय बदलतायत तरी सुद्धा द्रव्याशी अभेद करून सांगताना सांगितलं द्रव्याचाच नाश आहे, द्रव्याचा उत्पाद आहे. बाल, वृद्ध, कुमार, हे जसं आपण आता नारकी, मनुष्य, देव घेतलं, तिथं बालक, तरुण आणि वृद्ध असं घेतलं तर त्या बालकाचा नाश झाला. नाश होऊन तरुण झाला का? बालक तर आहे कॉन्स्टंट, पण तरी सुद्धा पर्याय नष्ट झाली म्हणत असताना त्याच्याबरोबर पर्याय बरोबर द्रव्य पण बदललं. म्हणून त्या बालकाचा नाश म्हणलं जाईल, त्या तरुणाचा उत्पाद म्हणलं जाईल, आणि तरुणाचा नाश आणि वृद्धाचा उत्पाद असं म्हटलं जाईल. तर सुवर्ण, गोरस, मृत्तिका, बाल, वृद्ध, कुमार आदी परिणत पुरुषामध्ये या 3 रूपाने उत्पाद वैध्रुव सांगितलं. कुठल्या दृष्टांताच्या द्वारे हे सांगितलं हे विचारलं ना, तर त्यासाठी सांगितलं की द्रव्यच उत्पन्न होतं, द्रव्यच नष्ट होतं हे समजून घ्या. का सांगावं लागलं? कारण पर्याय ह्या द्रव्याला सोडून नसतात. काय पर्याय कुठून तरी आली, द्रव्य दुसरीकडंच आहे असं नाही आहे. मनुष्य ही पर्याय कोणाची आहे? कुठून आली? तुम्ही मरून देव झाला, देव ही पर्याय कुठून आली? म्हणजे ॲक्च्युली द्रव्यच कसं आहे हो? अनंत पर्यायांचा पिंड आहे. त्यामुळे जी काय पर्याय तुमची उत्पन्न होणार ती तुमच्यातूनच उत्पन्न होणार आहे. म्हणून सांगितलं की पर्याय ही बाहेरून कुठून आली असं नाही आहे, द्रव्याशी अभेद रूप आहे तिथं. आणि मग ती नष्ट झाली म्हणजे कुठं गेली? द्रव्यातच आहे, फक्त ती भूत म्हणून आहे. आता वर्तमानामध्ये ही आहे, उद्या भविष्यात ती दुसरी असणार आहे.
म्हणून सांगितलं की द्रव्याशी पर्यायाशी जेव्हा अभेद करतो त्यावेळेस तिथं द्रव्याचाच नाश म्हणला गेला आणि द्रव्याचाच उत्पाद म्हणला गेला. वाचा. इति अनेन पूर्वगाथा भणितम एव यत्ने म्हणून सांगा. नित्य अनेकांत मत निराकरणम रूढीकृतम. अशा रीतीने या कथनाच्या द्वारे पूर्वगाथेमध्ये सांगितलेलंच नित्य एकांत मताचं निराकरण दृढ करतात. काय सांगितलं होतं पूर्वी? नित्य एकांताचं मत काय आहे? द्रव्य सर्वथा नित्य आहे, नित्य एकांती आहे ना. जसं की सर्वम काय कुटस्थ नित्य असं त्यांचं मत आहे एका मतवादीचं. मग त्यांचं खंडन करण्यासाठी सांगितलं की द्रव्य सर्वथा नित्य असतं असं नाही, तर परिणमन सुद्धा त्याच्यामध्ये होतं. म्हणून पूर्वगाथेमध्ये जे काही सांगितलं अशा त्या नित्य एकांत मताचं निराकरण याच्याद्वारे दृढ झालं. म्हणजे तेच द्रव्य उत्पन्न होते, नष्ट होते आणि ध्रुव राहते. मग असं द्रव्य सर्वथा नित्य नाही आहे, तर परिणमनशील सुद्धा आहे. पत्र सूत्रे शुद्ध द्रव्यार्थिकनयेन नर नारकादि विभाव परिणाम उत्पत्ति विनाशरहितम अपि पर्यायार्थिकनयेन वीतराग निर्विकल्प समाधि संभवेन सहज परमानंद रूप सुख रसास्वादेन स्वसंवेदन ज्ञान रूप पर्यायेन परिणतम सहितम शुद्ध जीवास्तिकाय संज्ञम शुद्ध जीव द्रव्यम एव उपादेयम इति सूत्र तात्पर्यम. काय सांगितलं जात आहे? हे सगळं समजून तुम्हाला काय फायदा? हे जयसेनाचार्यजी अध्यात्म घडवतात शेवटी. काय सांगितलं? या सूत्रामध्ये शुद्ध द्रव्यार्थिक नयाने नर नारकादी विभाव परिणाम उत्पत्ती म्हणजे काय म्हणायचं? नर नारकादी या विभाव परिणती आहेत, त्यांचा उत्पत्ती विनाश याने रहित असताना सुद्धा. आता कसं लिहायचं इथं? हा शुद्ध द्रव्यार्थिक नय. शुद्ध द्रव्यार्थिक नयाने द्रव्याचा उत्पत्ती विनाश होत नाही. आणि हा कसा आहे? पर्यायार्थिक नय. तर शुद्ध द्रव्यार्थिक नयाने नर नारकादी विभाव परिणाम उत्पत्ती विनाश रहितमपि, रहित असताना सुद्धा या सगळ्या पर्याय या द्रव्यामध्ये नाही आहेत. म्हणजे ते द्रव्य तसं त्या सगळ्या विभाव परिणतीने रहित असताना सुद्धा पर्यायार्थिक नयाने वीतराग निर्विकल्प समाधीने उत्पन्न, तरी पण त्याच्यामध्ये उत्पाद व्यय आहे हे सांगायचं आहे. म्हणजे काय म्हणायचं आहे? विभाव परिणती नाही आहे, पण स्वभाव रूपाने परिणमन करणं हे द्रव्याचा स्वभावच आहे. प्रत्येक द्रव्य जे आहे ते स्वभाव रूपाने परिणमन करतंय, पण जेव्हा तो पराला विषय करणार, पराशी अटॅच होणार त्यावेळेस इथं विभाव परिणमन दिसून येतं. म्हणून सांगतायत जेव्हा पर्यायार्थिक न्यायाने त्यालाच पाहतो त्यावेळेस कोणाचा उत्पाद आणि कोणाचा व्यय सांगा? कुठल्या पर्यायाचा? स्वभाव पर्यायाचा. मग ती कुठली स्वभाव पर्याय? शुद्ध पर्याय हे सांगतायत आता त्यात. पर्यायार्थिक नयेन वीतराग निर्विकल्प समाधीने उत्पन्न सहज परमानंद रूप सुखरसा स्वाद रूप स्वसंवेदन ज्ञान रूप पर्यायाने परिणत सहित शुद्ध जीवास्तिकाय नावाचं शुद्ध द्रव्यच मला उपादेय आहे असा सूत्र तात्पर्य आहे. म्हणजे काय सांगायचं आहे? ही नारकी पर्यायाने सहित असणारा जीव, मनुष्य पर्यायाने सहित, ह्या पर्यायांनी सहित असणारा जीव माझ्यासाठी ग्रहण करण्यायोग्य नाहीये. म्हणजे तो मला आश्रयस्थान नाहीये. मग का बरं? तर या विभाव पर्याय आहेत. आणि मग इथंच जेव्हा स्वभाव पर्याय प्रगट झाली, काय आहे? स्वसंवेदन ज्ञान रूप शुद्ध पर्याय प्रगट झाली, शुद्धोपयोग झाला म्हणा. तर या शुद्ध पर्यायाने सहित असणारा तो जीव आहे ना, तर तिथं तोच माझ्यासाठी उपादेय. म्हणजे आता शुद्ध द्रव्य उपादेय म्हणताना आश्रय करण्यायोग्य आणि त्या पर्यायाकडे बघितलं तर प्रगट करण्यायोग्य उपादेय आहे. परत वाचू. पर्यायार्थिक नयाने वीतराग निर्विकल्प समाधीने उत्पन्न. ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या वीतराग स्वभावाला आश्रय करून जाणीव करणार त्यावेळेस कुठली पर्याय उत्पन्न होणार?
स्वसंवेदन ज्ञानाची वितराग निर्विकल्प शुद्ध पर्याय उत्पन्न होणार. तर ती पर्याय त्या परिणतीने सहित असणारा तो शुद्ध जीवास्तिकायच माझ्यासाठी उपादेयभूत आहे. म्हणजे द्रव्य अपेक्षेने पाहिलं तर आश्रय करण्यायोग्य उपादेय आहे आणि पर्यापेक्षेने पाहिलं तर प्रकट करण्यायोग्य उपादेय आहे असा तात्पर्य आहे. काय समजलं? शुद्ध पर्याय प्रकट करण्यायोग्य आहे आणि ती पर्याय ज्याच्यामधून प्रकट होते तो जीव उपादेय. हां, जेव्हा शुद्ध पर्यायाने परिणत असणारा तो जीव घेतला तर तो जीवच माझ्यासाठी आश्रयभूत आहे, उपादेय आहे. आणि जेव्हा अशुद्ध पर्यायाने परिणत आहे तिथं न ती पर्याय उपादेय आहे न त्याने सहित असणारं ते द्रव्य उपादेय आहे. म्हणून सांगतायत की शुद्ध पर्यायाने परिणत असताना त्या जीवाची जी नित्य दशा आहे, नित्य अवस्था आहे, नित्य रूप आहे, त्या नित्य रूपाचा आश्रय घेतला तर पुन्हा पुन्हा शुद्ध पर्यायाचीच उत्पत्ती होणार. कोणाची झाली? सिद्धांची, जे की स्वभाव रूपानेच निरंतरता परिणमन करतायत. कोण? सिद्ध. कसे आहेत? शुद्ध आहेत का अशुद्ध आहेत? शुद्ध आहेत. आणि त्या आल्यावर संसारामध्ये ते काय नाही, संसारात येतच नाही. संसारात कशाला येणार? सिद्ध भगवान आपल्या आनंदामध्ये मस्त आहे तिथं. एकदा सिद्ध झाल्यावर खाली येता येत नाही. जायचंय का? तसं नाही जायचं. काय एकदा सिद्ध झाला की खाली येता येत नाही, मग जायचंय का? जायचंय. मग नाही काय म्हणता. म्हणजे किती इंद्रिय ज्ञानाची, इंद्रिय भोगाची आसक्ती आहे जीवाला. जर हे स्थान सोडून दुसरीकडे जायचं आहे तर परत तुला इथं येता येणार नाही म्हटलं तर टेन्शन येत आहे. आणि तेच ते भोग सोडायला नको वाटतात. घरून इथे येताना आनंद असतो का इथून तिकडे जाताना आनंद असतो? काय मंगला बेन? म्हणजे असं होत होतं बरं का, आम्ही अम्मांकडे यायचो ना तर घरातून इकडे येताना आनंद असायचा. असं अम्मांकडे जायचं किती दिवस छान असं. आणि इथं राहिल्यावर जाताना रडू यायचं, पण काय म्हणायचं त्या अम्मांजवळ असेपर्यंत रडू, परत बाहेर आल्यावर चला लवकर जायचं. म्हणजे काय म्हणायचं, एक ते जे परिचित झालेला असते ना तो विषय, त्या भोगाच्या प्रती म्हणा, ते सगळे विषय बाहेरचे, ते आकर्षण, तिकडं झुकतो जीव. म्हणून हे संस्कार करा की कुठं बाहेर जावा नाही तर नाही जावा, आपल्या स्वभावाला सोडायचं नाही. कारण स्वभाव हेच आपल्यासाठी खरं आश्रयस्थान आहे, तेच आपल्याला सुख देण्यामध्ये समर्थ आहे. म्हणून त्यांनी सगळी विशेषणं अशीच वापरली. जेव्हा मी स्वभावाचा आश्रय घेणार तेव्हा वितराग निर्विकल्प समाधी उत्पन्न होते, तेव्हा सहज परमानंदरूप सुख उत्पन्न होतं, तेव्हा स्वसंवेदन ज्ञानरूप पर्याय उत्पन्न होते. तीच म्हणायचं शुद्धोपयोग तोच. आणि त्यावेळीच असणारा तो शुद्ध जीवास्तिकाय नावाचं शुद्ध द्रव्यच मला आश्रय करण्यायोग्य आहे. बाहेर कुठलीही पर्याय असेल तर ती आश्रय करण्यायोग्य नाही, उपादेय नाही. काय फायदा दीपाली भाभी? एवं द्रव्यार्थिक पर्यायार्थिक लक्षणद्वय व्याख्यानेन सूत्रम गतम. अशा प्रकारे द्रव्यार्थिक आणि पर्यायार्थिक लक्षण रूप दोन नयाच्या व्याख्यानाने हे सूत्र सांगितलं. द्रव्यार्थिक न्यायाने काय सांगितलं आणि पर्यायार्थिक न्यायाने काय सांगितलं? द्रव्य सत आहे, त्याचा उत्पादन आणि विनाश होत नाही. पर्यायार्थिक न्यायाने सांगितलं की द्रव्याचाच उत्पाद व्यय आहे, द्रव्यच उत्पन्न होतं, नष्ट होतं आणि द्रव्यच ध्रुव राहतं. द्रव्यार्थिक नयाने द्रव्यामध्ये परिणमन होतं आणि पर्यायार्थिक नयाने द्रव्य कसं आहे? उलट. द्रव्यार्थिक नयाने द्रव्य ध्रुव आहे आणि पर्यायार्थिक नयाने बघायला गेलं तर द्रव्यामध्ये उत्पाद व्ययादी होतात, कारण द्रव्य त्याच्याशी अभेद करून जाणलं त्या पर्यायाशी, म्हणून द्रव्याचा उत्पाद विनाश होतो असं म्हणलं गेलं. तर त्यांनी ते चांगलं घेतलं थोडं वर्णन. द्रव्य की पर्यायमयता. लोक में जो कुछ है वह कैसा है उसके स्वरूप का निर्णय चल रहा है. जो भी पदार्थ है उसमें दो बातें अवश्य है. एक सदा रहने वाला तत्व
और दूसरा प्रति समय होने वाली अवस्था है, और अवस्थाएं बनाता रहता है। जो भी पदार्थ है उसमें तीन बातें अवश्य है, बनना, बिगड़ना और बना रहना। काय काय? बनना, बिघडना और बना रहना म्हणजे काय? बनना म्हणजे उत्पन्न होणे, उत्पाद व्यय द्रव्य. हां, बिघडना म्हणजे नष्ट होणे, आणि बना रहना म्हणजे म्हणजे ध्रुव. उत्पाद व्यय आणि ध्रुव, ये तीन बातें किसी की समझ में आए तो न आए तो होती तो सब में है. तुम्हाला समजू दे नाही तर नाही समजू दे. म्हणूनच आला होता ना प्रश्न त्यांना की हे बिल्डिंग आहे उभारलेली, काय ह्याच्यामध्ये उत्पाद व्यय होतोय? कुठं दिसतंय? हे फरशी आहे केव्हापासून, कुठं काय उत्पाद व्यय ह्याच्यात सांगा? हे टेबल आहे जसं आहे तसं आहे केल्यापासून, कुठं उत्पाद व्यय आहे? काय उत्पाद व्यय तुम्हाला दिसू दे नाही तर नाही दिसू दे, चालू तर आहेच. ते कालांतराने दिसून येईल तुम्हाला. काय चष्मा आणला तेव्हापासून आजपर्यंत नवीन आहे का तसंच आहे? नवीन आहे. नवीन आणलेल्या दिवसापासून आजपर्यंत कसा झाला? जुना झाला. आता म्हणजे काय जुनं झालं? त्याचं परिणमन चालू आहे ना, त्यामुळं ते पूर्व अवस्था नष्ट झाली, उत्तर अवस्था उत्पन्न झाली, म्हणजे त्यात उत्पाद व्यय चालूच आहे. आता हे दार बघा, हे दारामध्ये कलर जायला लागले म्हणजे काय होतंय हो? कोणी काय केलं नाही, त्यातलं काढलं नाही, घातलं नाही, पण दाराचं चालू आहे का नाही उत्पाद व्यय? म्हणून तुम्हाला समजू दे नाही समजू दे तरी प्रत्येक द्रव्य प्रति समयाला परिणमन करत आहे. द्रव्य और पर्याय इनके बिना सत्व नहीं होता. अगर है कुछ तो सदा रहेगा और अपनी अवस्थाएं बनाता रहेगा. यह है प्रत्येक पदार्थ का इतिहास. यह ही अनादि से प्रत्येक पदार्थ करता आया है, अनंत काल तक यह ही करता रहेगा. तो द्रव्य पर्यायात्मक वस्तु है. जैसे जीव द्रव्य क्या है? जो त्रिकाल रहने वाला चैतन्य स्वरूप है, एक द्रव्य दृष्टि में ज्ञात हुआ. पर्याय क्या है? तो पदार्थ की पर्याय दो प्रकार से होती है, एक तो आकार रूप में और गुण परिणति रूप में. काय म्हणायचं त्यालाच? आकार म्हणजे पर्याय. पर्याय दो रूप में होती है, एक आकार रूप में और गुण परिणति रूप में. काय म्हणायचं त्याला? कुठल्या पर्याय? आकार म्हणजे जन्म झाला ना तो तसा होईल. आकार म्हणजे त्याचा अरेच्या पर्याय कुठली विचारती? नाही कळायला प्रश्न. अर्थ पर्याय आणि व्यंजन पर्याय. पर्यायाचे दोन भेद सांगायला लागलेत ना. आकार आहे म्हणजे व्यंजन पर्याय, आणि गुण पर्याय म्हणत असताना अर्थ पर्याय घ्यायचे. हे दोन्ही पर्याय प्रत्येक पदार्थामध्ये आहे. जसं की परमाणू घेतला तर त्याचा आकार, त्याचे प्रदेश एकच आहे. त्याचा आकार आहे तर त्याच्यामध्ये गुण आहे, त्यांचं परिणमन पण आहे. जे काय स्पर्श सुगंध वर्ण आहेत त्यांचं ते गुण पर्याय झाल्या. जीवामध्ये काय आहे हो? आकाराची पर्याय म्हणजे ज्या अवस्थेमध्ये असेल, हे काय नर नारकादी सगळे आहे म्हणायचं. आकार रूप पर्याय म्हणजे व्यंजन पर्याय, आणि गुण पर्याय म्हणजे काय? जे काय ज्ञान आदी गुण आहेत त्यांचं परिणमन जे काय घेतलं तर त्याला म्हणायचं गुण पर्याय. तर हे सगळं त्यांनी ज्ञानाचं अल्पज्ञान होतं ते वेळ झाला, अधिक ज्ञान उत्पन्न झालं, मग ते शुद्ध ज्ञान नष्ट झालं, केवळ ज्ञान उत्पन्न झालं. हे सगळं गुणपर्याय रूपाने परिणमन. अर्थ पर्याय म्हणजे जे सूक्ष्म असतं, व्यंजन पर्याय असतं ते स्थूल परिणमन असतं. त्यामुळं असं परिणमन सतत सर्व पर्यायांमध्ये चालू आहे. मग सगळ्या द्रव्यांचं त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं तिथं. आकाश अनंत प्रदेशी आहे, त्यात काय आहे हो? त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक समयाला परिणमन तर चालू आहे. कालद्रव्य आहे, कालद्रव्याचं सुद्धा परिणमन प्रति समयाला चालू आहे. हे सगळं त्यांनी घेतलंय विशेष. आता प्रत्येक पदार्थ है और वह अपनी नई नई अवस्था बनाता रहता है. कोई पदार्थ किसी दूसरे की अवस्था नहीं बनाता. ह्याचा फायदा करून घ्या जीवनामध्ये. काय? कोई भी द्रव्य किसी दूसरे पदार्थ की अवस्था नहीं बनाता म्हणजे काय हो? भाववासना काय?
कोई पदार्थ अपने प्रदेश से हटकर किसी दूसरे पदार्थ में नहीं जाता, इसलिए उसका किसी भी पदार्थ से कुछ भी संबंध नहीं है. मी माझ्या द्रव्याला सोडून दुसऱ्यामध्ये जाऊन काहीतरी परिणमन करतो असं कदापि होणार नाही. मग तुम्ही काय करताय? मुलीचं परिणमन करतोय, नवऱ्याचं परिणमन करतो, घराचं परिणमन कोण करते? घराचं काम मंगलाबेन. घराचं काम कोण करते? मीच. माझ्याशिवाय काय चालतंय? म्हणजे तुम्ही घरात घुसून परिणमन केलं का हो? त्याचं परिणमन स्वतंत्र चालू आहे. म्हणून कुठलंही द्रव्य आपल्या स्वतःचं सत्व सोडून पराचं परिणमन करायला जाऊ शकत नहीं. दूसरी बात, उसकी जो परिस्थिति बन रही है, जो दुख भरी स्थिति है, यह स्थिति मिट सकती है क्या? दुःखरूप पर्याय आहे, ती नष्ट होऊ शकते का? होऊ शकते. कैसे? आत्मा का स्वरूप है, ऐसा ही पुरानी अवस्था विलीन करे, नई अवस्था बनाए. जीव तो एकांततः नित्य है, परिणमता नहीं है. ऐसा जिनका सिद्धांत है, उनका जीव दुखी है तो दुखी ही रहेगा, सुखी है तो सुखी ही रहेगा. मनुष्य आहे तर मनुष्यच राहणार, पशु आहे तर पशुच राहणार. असं ज्यांनी नित्य एकांतिनी मानलं, द्रव्याचं पर्याय बदलत नाही, त्यांच्या मतामध्ये ही बाधा येते. पण असं तर नहीं, वहाँ परिणमन तो नहीं माना. तो उनकी कल्पना में जो मंतव्य है, उस पदार्थ से दुख नहीं मिट सकता. ऐसा नहीं है. मैं जीव हूँ, प्रति समय अपनी अवस्थाएं बनाता रहता हूँ. दुखमयी अवस्था मिटा दूँ, आनंद अवस्था को लाऊँ, यह मेरी प्रकृति है. म्हणून ह्याचा फायदा एवढं करून घ्यायचं उत्पादवे ध्रुवाचं की ठीक आहे, मला आत्ता या पर्यायामध्ये दुःख झालंय तर ही पण पर्याय नष्ट होणार आहे. पुढच्या पर्यायामध्ये अतींद्रिय सुखाची प्राप्ती होऊ शकते. जरी माझी ही पर्याय आता स्त्री पर्याय मिळाली आहे, या पर्यायातून मला आता मुक्ती नाही आहे, तरी सुद्धा मी पुरुषार्थ करून आता सम्यक दर्शन प्राप्त केलं तर पुढच्या अनेक भवामध्ये कुठल्याही मुक्तीची प्राप्ती मला होऊ शकतेच. म्हणून उत्पादवे ध्रुव समजून आपल्या जीवनामध्ये आपल्या दुःखाचा नाश करा आणि अतींद्रिय सुखाचा उत्पाद कसा होईल याच्यासाठी पुरुषार्थ करा. त्याच्यासाठी स्वद्रव्याचा आश्रय घ्या आणि अतींद्रिय आनंदाला भोगा. तर आपण पण सिद्धशिलेवर सगळे एकत्र भेटू. हो. जाणा ध्रुव स्वरूप शुद्ध आत्म्याला जाणा. पहा, मी नारकी नाही, मनुष्य नाही, देव नाहीच, तिर्यंच नाही, स्त्री पुरुष नाही, सुखी दुःखी नाही, रोगी निरोगी नाहीच. या सर्व पर्यायांच्या अतीत हा मी मात्र जाणणारा जीवच आहे, ध्रुव स्वरूप आहे. जाननहार स्वरूपोऽहम्, सुख स्वरूपोऽहम्. नमो अरिहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोळे सौवसां.